भारताने दहशतवादाविरोधामध्ये लढण्यासाठी नवं धोरण जाहीर केलंय। प्रहार असं या धोरणाचं नाव असून दहशतवाद्यांविरोधातली रणनीती यामध्ये ठरवण्यात आली आहे। पण दहशतवादाची व्याख्याच या धोरणात नसल्याची टीकाही होतीये। पाहूयात। दहशतवाद्यांवर होणार प्रहार, भारताचं नवं दहशतवाद विरोधी धोरण। आता दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण। दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आता भारतानं नवं धोरण जाहीर केलंय। प्रहार अर्थात प्रिव्हेन्शन, रिस्पॉन्स अँड हेल्थिंग अप्रोच टू अँटी टेररिझम ही भारताची दहशतवादाशी लढण्याची नवी रणनीती असणार आहे। हे धोरण गृह मंत्रालयाकडून तयार करण्यात आलंय आणि पहिल्यांदाच यात डिजिटल धोके, सायबर दहशतवाद, हॅकिंग, डार्क वेब, क्रिप्टो वॉलेट्स यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय। पी म्हणजे प्रिव्हेन्शन, भारतीय नागरिकांचं दहशतवादी हल्ल्यांपासून रक्षण। आर म्हणजे रिस्पॉन्स, धोका ओळखून योग्य प्रतिसाद। ए म्हणजे ॲग्रिगेशन ऑफ कॅपॅसिटीज, सर्व सुरक्षा यंत्रणांचा अंतर्गत ताळमेळ। एच म्हणजे ह्युमन राईट्स अँड रूल ऑफ लॉ, धोका कमी करण्यासाठी मानवाधिकार आणि रूल ऑफ लॉ लागू। ए म्हणजे ॲटेन्युएटिंग रॅडिकलायझेशन, दहशतवादाला फूस लावणाऱ्या शक्तींना रोखणं, कट्टरपंथीयांना आळा घालणं। ए म्हणजे अलायनिंग इंटरनॅशनल एफर्ट्स, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणं आणि समन्वय साधणं। आणि आर म्हणजे रिकव्हरी अँड रेझिलियन्स, सामाजिक स्थैर्यासाठी अशा हल्ल्यांनंतर उभं राहण्याची क्षमता आणि सहनशीलता। या दहशतवाद विरोधी धोरणात कुठेही दहशतवादाची व्याख्या देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते परिपूर्ण नसल्याची एकीकडे टीका होतीये, तर दुसरीकडे व्यापक दृष्टिकोनामुळे या धोरणाचं कौतुकही होत आहे। बदलत्या काळासोबत हे नवं धोरण तेवढाच मोठा दृष्टिकोन ठेवून बनवण्यात आलंय। यात पारंपरिक धोक्यांसोबत नव्या धोक्यांचाही सखोल विचार झालेला दिसतोय। नव्या धोरणात गुप्तहेर यंत्रणांची मोठी जबाबदारी आहे, मल्टी एजन्सी सेंटरची महत्त्वाची भूमिका असेल। आयबी अंतर्गत काम करणारी जॉईंट टास्क फोर्स ऑन इंटेलिजन्सचा या धोरणामध्ये उल्लेख आहे। भारताला हवा, पाणी आणि जमिनीवरून हल्ल्याचा धोका आणि या सर्व पातळ्यांवर देशाच्या यंत्रणा सुसज्ज आहेत। वीज, रेल्वे, विमानसेवा, बंदरे, अंतराळ संस्था, अणुभट्टी यांची सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात येणार। अल कायदा, आयसिस सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा नव्या धोरणात उल्लेख। डार्क वेब, क्रिप्टो वॉलेट, हॅकिंग, सायबर टेररिझम, एन्क्रिप्शन यांसारख्या नव्या तांत्रिक बाबींवर प्रहारमध्ये भर आहे। रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल, आण्विक, स्फोटक आणि डिजिटल दहशतवाद रोखण्याचं आव्हान असेल। मुळात दहशतवादाची व्याख्याच या धोरणात स्पष्ट नसल्यानं सरकार याबाबत किती गंभीर आहे यावर प्रश्न उपस्थित केले जातात। पण त्यासोबत बदलत्या काळासोबत दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपानुसार यात ॲक्शन प्लॅन आखला जात असेल तर हेही नसे थोडके असं म्हणायला हवं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।